ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना 7 मार्च 2026 रोजी पहाटे 4:54 सुमारास कौसा मुंब्रा येथील अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरात फायरिंग झाल्याचा कॉल पोलिसांना प्राप्त झाला। या कॉलनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत यांच्या तपास पथकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मिळालेल्या माहितीनुसार नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान वय 45 वर्ष, व्यवसायाने कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून ते अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अल्मास कॉलनी कौसा मुंब्रा येथे राहतात। त्यांच्या घराबाहेर उभी असलेल्या MH03 CN 5900 या कारवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या तर 1 गोळी हवेत झाडण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच बीट क्रमांक 3चे पोलीस तसेच तपास पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला। दरम्यान गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला। त्यानंतर शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आचार गल्ली येथे आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आरोपीने पोलिसांकडे 5 राऊंड फायरिंग केले। या गोळीबारात तेथे उपस्थित असलेले 2 नागरिक जखमी झाले। त्यांना तात्काळ कासेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिउत्तरा दाखल गोळीबार केला नाही। पोलिसांनी आरोपीला फायरिंगसाठी वापरलेले हत्यार आणि 4 भरलेली मॅगझिनसह ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने आपले नाव शहाबाज उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी वय 28 वर्ष, राहणार अमीन पॅलेस बिविंग, रूम नंबर 108, केला कंपाऊंड, महापे रोड, मुंब्रा असे सांगितले। या घटनेत त्याचा आणखी एक साथीदार असल्याची माहिती समोर आली असून त्याचा अद्याप शोध सुरू आहे। दरम्यान नदीम खान यांच्या घराबाहेर योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरातील परिस्थिती सध्या शांत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ठाणे शहर सुभाष भुरसे यांनी दिली आहे। आज पहाटे मुंब्रा शहरातील अल्लामास कॉलनी येथील नदीम खान उर्फ बाबा खान म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत। ते अल्मास कॉलनीत राहतात। त्यांच्या घरावर सकाळी 4:45च्या दरम्यान एक हवेत आणि 2 त्यांच्या पार्क असलेल्या गाडीवर एक गावठी कट्ट्यातनं 2 राऊंड फायर केले एका युवकाने, अशी माहिती कंट्रोलला मिळाली। कंट्रोलने आपल्या पोलीस स्टेशनला सांगितले तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे API तेजस सावंत साहेब DBचे आणि त्यांच्यासोबत API अनिल सोनवणे साहेब, तर ह्या सर्व टीमने तेथे तात्काळ धाव घेतली आणि त्यांना अशी माहिती मिळाली तिथे गेल्यानंतर की सदर आरोपी हा शीळ डायगर हद्दीमध्ये आचार गल्लीकडे पळालेला आहे। तो ॲक्टिवा सारखी गाडी होती तिच्या मागे, तर त्याच्या सर्व आमच्या टीमने 2 व्हीलरवर फायरिंग केली। तेथे तो शीळ डायगर हद्दीतसुद्धा फायरिंग करत होता, तर तेथे नागरिक जमलेले होते। त्याच्याकडे दोन्ही हातांमध्ये 2 वेपन होते। तर तेथे पोलीस आणि पब्लिक असे दोघांनी मिळून त्याला पकडलं त्याचे सगळे राऊंड फायर झाल्यानंतर, आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असते परंतु त्याच्यामध्ये जनतेला धोका निर्माण झाला असता। त्यामुळे पोलिसांनी स्वतःवर कंट्रोल केला आणि त्याला शिताफीने जनतेच्या मदतीने पकडलेले आहे। त्यामध्ये 2 नागरिक जखमी झालेले आहेत। सदर घटनेची माहिती कळताच सर्व वरिष्ठ अधिकारी येथे पोहोचलेले आहेत आणि तपास चालू आहे। सदर आरोपी हा मूळचा दिल्ली येथील असून तेथे त्याच्यावर बरेचसे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 3-4 मर्डर आहेत। तिहार जेलमध्ये सदर आरोपी 8 वर्ष राहिलेला आहे। मागील 15 दिवसापासून तो इथे राहण्यास आलेला होता। त्याचा चुलत भाऊ जो आहे तो त्याच्यासोबत आलेला होता। ते कामाच्या शोधात इथे आलेले होते आणि त्याच्या जीविताला धोका होता। तिहार जेलमध्ये त्याचे कोणाशी वाद झालेले होते। त्या अनुषंगाने बुवा इथे सुरक्षित आपल्याला कोणी ओळखणार नाही, काहीतरी मोलमजुरीचं काम करून इथे राहू ह्या दृष्टीने तो आला होता असं सध्या सांगत आहे। परंतु सदर गुन्ह्याला थोडाच अवधी झालेला आहे, त्यामुळे पूर्ण सखोल चौकशी करण्यात आलेली नाही आहे। सखोल चौकशी चालू आहे। सखोल चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला पूर्ण माहिती देण्यात येईल। एक साथीदार देखील त्याचा होता संबंध आहे का? त्याचा काहीच रोल नव्हता। त्याला बळजबरीने त्याच्या पाठीमागे असं वेपन लावून
तू जर माझ्यासोबत नाही आला तुला मारून टाकेल असं करून त्याला जबरदस्तीने घेऊन आलेला होता. द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे.